श्लोक 16वा. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलम. अर्थ: सत्कर्माचे फळ सात्विक आणि निर्दोष असे असते. रजोगुणाचे फळ दुःख आणि तमोगुणाचे फळ अज्ञान हे आहे. विवरण: चांगल्या प्रकारे केलेल्या कोणत्याही कर्माचे फळ शुद्ध सात्विक असेच असते. सत्वगुणामुळे सुकृत घडते. सुकृत म्हणजेच चांगले कर्म आणि स्वाभाविकपणे त्याचे फळ आपल्याला चांगलेच मिळायला लागते किंवा मिळतेच. कर्म व त्याचे फळ ही क्रिया आणि प्रतिक्रिया आहे. प्रत्येक क्रियेला तितकीच जोरदार परंतु विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया येत असते. तुम्ही दुसऱ्यासाठी एखादी चांगली गोष्ट केली तर दुसरा सुद्धा तुमच्यासाठी चांगलेच काहीतरी करतो. पण आपल्याला व्यवहारात काही वेळा असा अनुभव येतो की आपण ज्या माणसासाठी खूप काही केलेले असते तो आपल्यासाठी कधी काही करतच नाही. मात्र अशावेळी दुसरीच एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी निश्चित चांगल्या गोष्टी करत राहते आणि याचे कारण असे सांगतात की क्रिया व प्रतिक्रिया या आत्म्याकडून होतात. शरीर हे आत्म्याचे एक माध्यम आहे. म्हणून व्यक्ती भिन्न दिसली किंवा असली तरी सर्वाभूती असलेला आत्मा ही प्रतिक्रिया घडवीत राहतो. रजाचे फल दुःख असते. या बाबतीत सुद्धा वरवर पाहता हे विधान अतिशयोक्तीचेच वाटते. कारण रजोगुणामुळे जे कार्य घडते ते सफल झाल्याचा आनंद तर त्यावेळी नक्कीच मिळतो. पण बऱ्याच वेळा आजचा आनंद किंवा सुख भविष्यात दुःखप्रद होतो. उदाहरणच द्यायचे झाले तर अणूचा शोध ज्यावेळी लागला तेव्हा त्या संशोधकाला आणि त्या राष्ट्राला खूपच आनंद झाला. त्याच्यावर अगदी अभिनंदनाचा वर्षावसुद्धा केला गेला. पण अणुस्फोटाचे परिणाम किती भयंकर आहेत हे सर्व जग अनुभवत आहे आणि त्यावेळी या संशोधकाला सुद्धा या गोष्टीचं खूप दुःख झालं की माझ्या हातून हे काहीतरी भयंकर नाशकारक असं घडलेलं आहे. याशिवाय आपल्या प्रपंचात आज ज्या गोष्टीचा आपल्याला आनंद वाटतो तीच उद्या दुःख देणारी ठरते. आणि समर्थांनी दासबोधामध्ये याचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. म्हणून ज्या गोष्टीने चिरकाल सुख किंवा आनंद मिळतो तीच खरी आनंददायी सुखकारक गोष्ट आहे असे तू नक्कीच समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. म्हणूनच रजोगुणाचे फळ दुःख असते असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरत नाही. आता तमाचे फळ अज्ञान आहे असे भगवंत सांगत आहेत. तमाचा अर्थ अंधार किंवा प्रकाशाचा अभाव म्हणजेच अज्ञान असा आहे. प्रकाशाचे अभावात किंवा अंधारात ज्ञानाचा प्रकाश किंवा प्रभाव असत नाही. थोडक्यात या श्लोकात असे सांगितले आहे की सात्विक पुरुष कोणत्याही परिस्थितीत म्हणजे सुख दुःखाचे प्रसंगी विवेकाने वागून परिस्थितीवर मात करतो. राजस पुरुष त्याचे आसक्तीने मिळालेल्या सुखाच्या परिस्थितीचा आनंद फार काळ उपभोगू शकत नाही. त्याला नेहमी आणखी काहीतरी हवे असते आणि त्याच्यामुळे तो सतत असमाधानी किंवा असंतुष्ट असा असतो आणि म्हणूनच त्याला निखळ आनंद मिळत नाही. तर तामस पुरुष कोणत्याही परिस्थितीत विवेक जागृत नसल्याने मूढ योनीतच राहतो आणि त्याचा काही तो प्रगती करू शकत नाही असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.